दर्याचा रेती मिठ आणि मार. बघा पाणी मारते. मम्मी तर आले दाखवतो मी. हे मावशी आली. जेवण नाही केलं त्याला. हा बरोबर. 10 दिवस जेवण म्हणून नाही आजारी केलं. पडले. म्हणून आजारी पडला. 600 किलो. बोलायला बी काही वाटत नाही त्याला. काय बोला का? बोलायला बी काही वाटत नाही. निर्लज्जपणे बोलतो. हा आजारी कसा पडला? आजारी पडणार दुःख नाही तर येणार पडणारच माणूस ना. अच्छा. ती सिस्टर पण बोलत होती काल गेलो होतो डॉक्टरला. जेवण नाही भेटत. मासे पापलेट आज थोडा माल आलेला आहे. मेन गोष्ट तर सुरमई बघा. सुरमई आलेली एकदम मस्त ताजी. बोंबील 600 रुपये किलो आहे. एकदम गोल गोल. हे का बॉस आलेले आहेत. हाय गुड मॉर्निंग. कसे तुम्ही सगळे बरेच ना? हा मी बरा नाहीये. हा माझ्या सोनूची तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे आले मी. कोणामुळं? हा आजारी कोणामुळं पडला? माझ्यामुळं. मी सांगितलं तुला. नाहीतर 1 महिना आलेच नसते मी. माल बघ. मम्मी आली तर सगळा माल असतो. मी असतो तर काही नसतं एवढं. मोठे मोठे पापलेट आहे. बिग शो रावस बघा इथं पण आहे. एकदम फ्रेश. व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण असं अक्षरशः खूप भारी आहे दिसायला. नेहमीचे गिरायक आपले येतात. मच्छी कशी वाटते? थोडं महाग आहे पण चांगली. जामुनचे दिवस गेले तरी जामुन इथं भेटते. कोणाला पाहिजे असेल तर घ्या. जामुन आता थोडे दिवसात संपणार आहे एकदमशी. ये बायकी गलती रे. आमचा सोनू भाऊ बघा कसं खातोय. एकदम मस्त खातोय. एकदम मस्त खातोय. खानेगाव मध्ये रेणे का आपला मामा गेला गावी गेला. मोठा मामा. लवकरच एक नवीन हाती येणार आहे आपल्याकडे. ॲडव्हान्स सांगितलेलं तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो. कशात बरेच का? आशा करते सगळे बरे असेल. आणि खूप दिवसाने आलो. मम्मी गेली ती गावी. मग मी पडला आजारी. काल पण गेलो आणि 2 दिवस अगोदर पण गेलो होतो दवाखान्यात. म्हणजे काल पण गेलो. मच्छर जायचे तर दवाखान्यात जाऊन येतो. रात्रीच मम्मी आली. जरा बरं वाटते. पार्लेजी ते व्हिडिओ काढायला होतच नव्हतं. काय सुचत पण नव्हतं. मम्मी ते आले आणि चालले पटपट जरा. ते 2 हप्ते बघितलं कसं झालं बरं मला. जेवण बरोबर नाही. काय नाही. ते लोक जेवण बनवतं नाही बरोबर. बाहेर गेलेलो आजारी पडतो. हा बायको याला काही जेवण बनवता येत नाही. नाही बरोबर नाही काहीच. मम्मीला देतो बनवता सगळं चांगलं. माझी कशी हालत झाली. हा जेवण हालत झाली तुमची. जेवणच नव्हतं घरात भेटत. त्यांनी काही घेऊन यायला मग आता. काय घेऊन? भाजी. आम्हाला जेवण बनवता येत नाही. टेस्ट तरी असते का तुला? काहीच नसतं. हा नुसते उघडे सुटले अंडे 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 अंडे. काय हसते. असं असतं यांचं. अंडे अंडे. लोकांना आलो. ती एक मी रील बघितली होती नेपाळची. ती म्हणते काय म्हणू काय म्हणू. आज ये म्हणवलंय ये म्हणवलंय.
दमदार जेवण पाहिजे असं दमदार. चला मच्छी लवकर फटाफट ऑफिस. आणि आपल्याला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 13 तारखेलाच कंप्लीट झाला होता. आणि काल मोजले तर ब्लॉक आपण किती काढले, 146 एवढे आपण ब्लॉक काढलेत. आणि शॉर्ट तर वेगळेच. चला मच्छीवर ऑफिसवर. बघा पाणी मारते. मम्मी ते आले दाखवतो मी. एकदम पाणी असं साफसफाई. पूर्ण माल आलेला लोड झाला. ते दाखवता येत नाही ना जास्त करून. आपलं शॉप ऑफिस. हे मावशी आली. सोनूच्या आले आणि जेवण नाही केलं त्याला. जेवण नाही केलं त्याला. हा बरोबर. 10 दिवस जेवण म्हणून नाही आजारी केलं. पडले. म्हणून आजारी पडला. 600 किलो. बोलायला बी काही वाटत नाही त्याला. काय बोला. बोलायला बी काही वाटत नाही. निर्लज्जवानी बोलतो. हा आजारी कसा पडला. आजारी पडणार दुःख नाही येतं. येणार पडणारच माणूस ना. आजारी. ती सिस्टर पण बोलत होती. काल गेलो होतो डॉक्टरला. जेवण नाही भेटत. जेवण. हा व्हिडिओ मग बघितला. कशाला जाऊ द्यायचं मम्मीला. बसवायचं स्वयंपाक करायला. तर काय करणार. हा कोलंबी, बांगडा, काले मासे, पापलेट. आज थोडा थोडा माल आलेला आहे. मेन गोष्ट तर सुरमई बघा. सुरमई आलेली एकदम मस्त ताजी. तर बोंबील आहे. बोंबील 600 रुपये किलो आहे. एकदम गोल गोल. या मम्मीकडे जाऊन मोनिश भाई गुड मॉर्निंग. बसलेले खाली. माल बघा. पापलेटी मोठे मोठे पापलेट आहे. फिश शो रावस एकदम 2.5 किलोचा रावस आहे पूर्ण. दाखवणार कटिंग, पाठवणार व्हिडिओ शॉर्ट्सवर. 600 रुपये किलो. ह्या बॉस आलेले आहेत. हाय गुड मॉर्निंग. कसे तुम्ही सगळे बरेच ना. हा मी बरं नाहीये. हा माझ्या सोनूची तब्येत बरी नाही आहे. त्याच्यामुळं आले मी. कोणामुळं. हा आजारी कोणामुळं पडला. माझ्यामुळं. मी सांगितलं तुला. नाहीतर 1 महिना आलेच नसते मी. माल बघा. मम्मी आली तर सगळा माल असतो. मी असतो तर काही नसतं एवढं. तरी एवढा फरक पडतो असा आहे. ते मस्त सुरमई पण आलेत ताज्या. 2-3. या आकाकडे घेऊया. अक्काकडं सुरमई बघा इथं पण आहे. एकदम फ्रेश. व्हिडिओमध्ये बी दिसत नसेल पण असं अक्षरशः खूप भारी आहेत दिसायला. काय का वाटी आणू पाण्याची. पापलेट आता हळूहळू चालू होईल माल आहे ना. खूप मेहनत लागते सकाळी उठायला आणि जायला. 2 वाजता उठायचं, 3 वाजता जायचं, नंतर माल आणायचा सगळा. जे मच्छी पूर्ण. हे बघा काका हाय करा. हाय हाय. नेहमीचे गिरायक आपले येतात. मच्छी कशी वाटते. थोडं महाग आहे पण चांगली. रुपये कशी. सुरमई त्या 1200, 1100, 750.
सगळं काढलं. आज मम्मीने जरा व्हिडिओ काढायला भेटतोय, नाही तर नाही एका ठिकाणी बसायला लागते. बस एवढंच आहे, मग जमत पण नाही. आज जरा फिरजर येते. 600 रुपये किलो. सुरमईचं 1200, 1100, 750. पाव किलो. बारीक कापू का मग? बारीक. बसू आता. देखो भाई को भूल गया हम लोग. क्या करेंगे, अभी बड़े लोग हो गए ना. कुछ भी बड़े नहीं भाई. क्या वापस आ गया तुम्हारे पास? बोलेंगे देखो, अरे जामून खा. जामूनचे दिवस गेले तरी जामून इथं भेटते. कोणाला पाहिजे असेल तर घ्या. जामून आता थोडे दिवसात संपणार आहे एकदम शीट. ये भाई की गलती रही. आमचा सोनू भाऊ बघा कसं खातोय, एकदम एकदम मस्त खातोय. खाने का मजे रहने का. हां, खाणे गुड मॉर्निंग. चाललोय आपली गाडी सोडायला. मामा गेलाय गावी, गेलाय मोठा मामा. मोठी गाडी आपली सोडायची आता घरी. लवकरच एक नवीन हाती येणार आहे आपल्याकडे. ॲडव्हान्स सांगितलेलं तुम्हाला. बघू तुम्हाला हाती कसा दिसतो तो. इंडियन हत्ती. निघालो आता. असाच एक कुठला तरी आपला एक हत्ती येणार आहे लवकरच. आणि एकदम मजा येईल. ही आमची गाडी वगैरे चाललेली आहे. 2,60,000. 2,60,000. ही एकदम आमच्यासाठी लक्ष्मीच आहे. एक नंबर लक्ष्मी आहे. आणि 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले मस्त टिकली. अजूनही आहे आणि राहणार शेवटपर्यंत. आणि मस्त की काय एकदम काही नवीन सर्व्हिसिंग बस एकदम ओके. नाहीतर अजून काय ना काय काम निघतं, पण याचं काय एवढं काही काम नाही. सर्व्हिस करायची बस तेवढंच. इको इज द बेस्ट. कोणाकडे इको असेल एक नंबर. आणि तो हाती ना तो कोणाकडेच नाहीये. मी पण एवढं सांगतो, कोणाकडेच नाही. रेअर माणसांकडे. दुसरी गाडी याला स्कूटी. आता जरा फ्रीज वाटतं ना, कारण की जरा गोड्या बिड्या खाल्ल्या. घरी गेलो होतो मस्तपैकी नाश्ता आणि गोड्या खाऊन घेतलो. तर चाललो परत ऑफिसवर. गिरायक का जरा थंड आहे, कारण की ऊन आहे खूप. चाललोय डिलिव्हरी झाला मस्तपैकी. ते नेहमीचे गिरायक आहे, उन्हामुळं येत नाही, तर आपण त्यांना डिलिव्हरी देतो. डिलिव्हरी होत्या मध्ये, आता दुसऱ्या विंग मध्ये. देव देवान दिलं आम्हाला कौर. मीठ दर्याचा रेती मीठ आणि मार. म्हशीची आमची शेतीवर कोल्यांना पुजताई जमीनदार. चालोय माल बघा. कोणी इथं मोबाईल बघते आरामशीर. काय मी गिरायक कुठे गेलं? हे उन्हाने गिरायक नाही. उन्हाने बघा, ऊन किती कडक आहे. माल असून सण गिरायक नाही. रविवारी तर लगेच संपलेलं एकदम. झाप एकदम दुपारी संपलेलं. परत घेतो, बराच लावायचा. घरी आलो, जेवायला बसलो. नेहमीप्रमाणे जेवायला दाखवतो काय आहे. कोलबी मस्त भाजी झाली आहे. पूजाने केली आहे. पूजा इथं बघ. ए
तिचे नातेवाईक बघता सगळे ना म्हणून. कोलंबीची भाजी मस्त आहे. हे बघा पूजाचे नातेवाईक खूप आहेत.